अ, शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी म्हणून सध्या शासनाने जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या जमिनींचा मोजणी करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे। हा विरोध काल परभणी जिल्ह्यामध्ये उफाळून आला आणि परभणीतले शेतकरी पुरुष आणि महिला हे दोघेही या शासनाच्या विरोधामध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की ही जमीन आमच्या काळजाचा तुकडा आहे आणि आम्ही दुसऱ्याच्या हितासाठी ही जमीन आम्ही देऊ इच्छित नाही असं सांगितल्याबद्दल, स्वतःचा जीव वाचवायचा प्रयत्न केल्याबद्दल हे सरकार त्यांच्या जीवावर उठलं आणि त्यांच्यावरती भयानक लाठीमार केला। या सरकारचा, या गलिच्छ वृत्ती असणाऱ्या फडणवीस सरकारचा आम्ही अत्यंत मनापासून निषेध करतो आहोत आणि तो निषेध करण्यासाठी म्हणून आज विधिमंडळाचा जो अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातले शेतकरी हा आपला निषेध आज इथे नोंदवत आहेत आणि सरकारला इशारा देत आहेत की या विधिमंडळाच्या सत्रामध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला असं तुम्ही जाहीर केल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, हे आंदोलन चालूच राहील। एका बाजूला तो आम्ही निषेध करतोच आहे, पण दुसऱ्या बाजूला हा शक्तीपीठ महामार्ग आहे, हा ना कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मागितला, ना सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मागितला, ना उस्मानाबाद बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मागितला, धाराशिवच्या शेतकऱ्यांनी मागितला कोणासाठी आहे? आमचं म्हणणं आहे हा फक्त अदानीसाठी हा शक्तीपीठ महामार्ग आहे। अदानीची जे खाणी आज आदिवासींना उठवून, आदिवासींच्या वरती वरवंटा फिरवून चंद्रपूर, गडचिरोली त्या भागामधल्या खाणी या अदानींना दिल्या जात आहेत आणि त्यांचा जो खाणीतला जो माल आहे तो विदेशामध्ये पाठवण्यासाठी त्यांना रस्ता पाहिजे आणि म्हणून गोव्याच्या बंदरामध्ये हा माल नेण्याची व्यवस्था फडणवीसांना करायची आहे आणि तसा मोदी आणि शहा यांचा त्यांना आदेश आहे आणि त्यामुळे लोकांचा कितीही विरोध असला तरी मोदी आणि शहा यांचा आदेश आहे आणि मोदी आणि शहा यांचा आदेश काय? कारण त्यांना अदानीने आदेश दिलेला आहे की माझा माल मला या रस्त्याने पाठवायचा आहे आणि म्हणून या जनतेचा या नीतीला विरोध आहे। अदानीच्या हितासाठी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायचा शेतकऱ्यांचा विरोध आहे। उलट शेतकऱ्यांची मागणी अशी आहे, मराठवाड्यामध्ये जाऊन आलो, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे आम्हाला हा रस्ता नकोय, आम्हाला पाणी पाहिजे। कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचं पडणारं जे प्रचंड पाणी आहे, हे पाणी तुम्ही आम्हाला पुरवा, त्याच्यासाठी काय लागेल तो खर्च तुम्ही करा। हा पैसा असा तुम्ही उधळू नका, मातीत घालू नका, तो पिकात घाला आणि समृद्धी आणा। आम्हाला समृद्धी आली की राज्याला समृद्धी येईल अशी मागणी आज तिथले शेतकरी करतायत आणि म्हणून या शक्तीपीठ विरोधी जी कृती समिती आहे, त्या कृती समितीचा अखेरपर्यंत या सरकारच्या कटकारस्थानाला विरोध राहणार आहे। काहीही झालं तरी, कितीही दडपशाही केली तरी देखील हा शक्ती महामार्ग आमच्या शेतातून जाणार नाही। यासाठी प्रत्येक शेतकरी खांद्यावर झेंडा घेऊन आपल्या बांधावरती उभा राहील असा आम्हाला विश्वास आहे। पूर्वी ब्लड प्रेशर, मधुमेह, बायपास झालेले अथवा सांगितलेले, तसेच दम लागणे, छातीत दुखणे, पायावर सूज अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर खात्रीशीर उपचार करणारे, सोबतच मेडिकल इन्शुरन्सचा लाभ देणारे NABH नामांकन प्राप्त कोल्हापुरातील पहिले आयुर्वेदिक हॉस्पिटल डॉक्टर विजय बांगर यांचे माधवबाग, ताराबाई पार्क, कोल्हापूर। संपर्क 80 55 84 67 77।